वर्ध्यातील ओबीसी महाएल्गार मेळाव्यामध्ये आज गर्दी नाहीये। सकाळी सुरू होणाऱ्या सभेमध्ये 2 वाजले तरी अजूनही खुर्च्या रिकाम्याच आहेत। महाएल्गार सभेकडे ओबीसी समाजाने पाठ फिरवल्याची सध्या चर्चा आहे। वर्ध्याच्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये 25,000 लोक येतील असं सांगितलं जात होतं, मात्र सध्या फक्त 300च्या आसपास लोक उपस्थित आहेत। त्यामुळे आज गर्दी जमली नाहीये अशी चर्चा सध्या ओबीसी मेळाव्यामध्ये रंगलेली आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, या आधीचे एल्गार मेळावे आपण बघितलं, मोठी गर्दी असायची। छगन भुजबळ हे खूप मोठ्या पद्धतीने भाषण करायचे आणि त्यांना प्रतिसाद सुद्धा मिळत होता, परंतु आज वर्ध्यामध्ये असं नेमकं काय झालंय? गर्दी दिसत नाहीये। अमोल, सुरुवातीला तर मी या एल्गार मेळाव्याचं दृश्य तुम्हाला दाखवतोय। व्यासपीठावर नेत्यांची भाषणं सुरू झालेली आहे। शब्बीर अहमद अन्सारी जे ओबीसी नेते आहेत त्यांचं सध्या भाषण सुरू आहे। मात्र जर का तुम्ही बाजूच्या खुर्च्या बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की या संपूर्ण परिसरामध्ये खुर्च्या खाली आहे। साधारण 300 ते 400 लोक इथे आपल्याला पाहायला मिळेल। साधारण 25,000 लोक या एल्गार मेळाव्यासाठी असं सांगितलं जात होतं ओबीसीच्या नेत्यांकडनं आणि तशी व्यवस्था देखील करण्यात आली होती। मात्र जर का तुम्ही दूरवर जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की पूर्णतः खुर्च्या खाली आहे। इतकंच नाही तर इथे जे ओबीसीचे नेते आहेत त्यांचे भाषण सुरू झालेले आहे। छगन भुजबळ देखील वर्धेमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचा ताफा देखील सभेस्थळी बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जर का तुम्ही या दृश्यांमध्ये जे चित्र दिसतं ते अत्यंत निराशाजनक आहे। त्याचे प्रमुख कारण आहे एकतर काँग्रेसने या संपूर्ण एल्गार मेळाव्यावर बहिष्कार टाकलेला आहे, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी या संपूर्ण मेळाव्याला भाजपची फूस आहे आणि छगन भुजबळ याचं नेतृत्व करत आहे। त्यामुळे कुठेतरी राजकीय उद्देशाने देखील भाजपच्या आणि छगन भुजबळांच्या या मेळाव्याला काँग्रेसकडनं फारकत घेण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की वर्धा जिल्ह्यात जे सामाजिक मांडणी तर बघितली तर छगन भुजबळ यांच्या सोबत जे वर्धा जिल्ह्यातले स्थानिक नेते आहेत ते विशेषतः तेली समाजाचे आहे। त्यामुळे कुणबी समाजाचे नेते देखील आपल्याला या मेळाव्यापासून दूर असल्याचं पाहायला मिळत आहे। वर्ध्यामध्ये कुणबी वर्सेस तेली अशी देखील एक ओबीसी समाजामध्ये एक लढत, पारंपरिक लढत म्हणून ओळखली जाते। त्यामुळे कुठेतरी तेली समाजांना पुढे करण्यात आलं, त्यामुळे कुणबी समाजाने देखील या मेळाव्यापासून फारकत घेतली आणि इथेच हा ओबीसी मेळावा फसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। छगन भुजबळ आल्यानंतर देखील म्हणजे 11 वाजता हा ओबीसी मेळावा सुरू होणार होता, मात्र आता 2 वाजत आहे। साधारण या मेळाव्याला आधीच 3 तास उशीर झालेला आहे। असं असताना देखील जर का नेते इथे आल्यानंतरही ओबीसीचे कार्यकर्ते इथे पोहोचत नसेल तर निश्चित अत्यंत चिंताजनक विषय आहे। आणि कुठेतरी काँग्रेसने देखील यापासून फारकत घेतली होती, त्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी काँग्रेसचं वर्चस्व आहे। विजय वडेट्टीवार हे देखील या मेळाव्याला गैरहजर आहे, त्यामुळे एक मोठा फरक या ओबीसीच्या वर्धेच्या मेळाव्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे। अमोल, तुषार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।